हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी वैष्णवी दुधकर घेऊन आले नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी. कसे आहात तुम्ही सगळे? मी तर खूप मस्त आहे. सो गेस वॉट, जसं की मी तुम्हाला बोलले होते लास्ट व्लॉग म्हणजे आय गेस महाबळेश्वरच्या व्लॉगमध्ये की लवकरच आम्ही मुंबईला जाणार आहे. तिकडे सगळ्यांना भेटायला सगळे आम्हाला बोलवत आहेत वगैरे, इफ यू गाईज रिमेंबर. आणि मीही बोलले होते की आम्ही डिसेंबरमध्येच मोस्टली जाऊयात. सो येस, आम्ही चाललो आहे. हे सगळं धन्नामुळे झालं आहे, कारण ती आयुष्यात मुंबईला गेली नाही आहे. मी आणि श्रावणी तर खूप हिंडली आहे. लाईक तिथंच तर सगळी फॅमिली तिकडे. मी अशी वरच्या लाईक इतकं नाही फिरली आहे, पण येस मी मुंबईला गेली आहे. सो टच करून तरी आले, पण धन्नो अख्खं गाव फिरते आणि मुंबईलाच नाही फिरले. सो मग आम्ही यावेळेस ठरवलं कुठे बाहेर जाण्यापेक्षा वी विल गो टू मुंबई. तसंच सगळ्यांना भेटणंही होईल आणि फिरणंही होईल. तर आम्ही चाललो आहे मुंबईला. या टाईमला आम्ही कुठे बाहेर नाही जाते, कारण बिझी सगळ्यांचे शेड्यूल्स. मेनली मला सुट्ट्या भेटत नाहीत आणि मला पहिल्यांदा सुट्ट्या भेटल्यात आणि त्या कमी दिवसांसाठी. तर आम्ही असं होतो की चला कुठेतरी जाऊन येऊयात, एक रिफ्रेशमेंट, न्यू स्टार्ट असं काहीतरी करूयात. सो येस, वी आर गोईंग. तर वाजलेत सकाळचे 4:45. आमची जी 6 वाजता ट्रेन आहे. आम्ही ठरवलेलं 4:30ला निघायचं, बट येस अजून पण आम्ही घरीच आहे. मी तर निघते आता पुढे, ते लोक मला जॉईन होतील. सो येस, आपण भेटूयात. बघू आता ट्रेनमध्ये मला किती शूट करता येते. इफ नॉट डिरेक्टली इन द मुंबई. वेलकम बॅक गाईज. आता आम्ही फायनली पोहोचलो आहे. स्ट्रगल इज रिअल. आणि मुंबईत बोलतात ना, मुंबई गरमी आहे आणि आम्ही फुल स्वेटर घालून आलो, कारण पुण्यात थंडी होती. मी आणि धन्नो रिग्रेट करतो स्वेटर घातल्याबद्दल. फायनली आता आम्ही चाललो आहे तेजसकडे. एक्सायटेड आहे मी तर. आम्ही खूप मजा करणार आहे. आणि श्रावणी कुठे बदल कसं बसं ॲडजस्ट केलं आहे आम्ही. भेटूयात पोचल्यावर. आम्ही पोचलो आहे. हाय गाय. ही थोडी गरीब दिसते, पण घ्या समजून, मी पडेल. आनंद. हॅलो आम्ही. काका पण हाय मावशी. हाय कर. हाय 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 हाय. मावशीचा आनंद. वहिनी पण आहे घरी गाईज. आणि मावशी. हाय प्रयांश. हाय वहिनी. सो एव्हरीबडी, आता आम्ही थोडं झालं. आता आम्ही थोडं रेस्ट करणार आहे, म्हणजे फ्रेश वगैरे होणार आहे. मावशीने आमच्यासाठी. हा बोला. बोला. मी नाही बोलत गाईज, ह्यांना बोलू द्या. हा, वे कसा आहे त्यावर ठरेल, नॉट ऑन वेअर वी विश टू गो. कळलं का? मी तेच म्हणते की वाटेत जे आहे तिथे तसं जाऊ. मुंबई फिरायचं काय? मुंबई बघते काय? 3 दिवस मुंबई फिरणार आहे. मुंबईत पण फिरण्यासारखं आहे. ज्यांना माहिती नाहीये त्यांना मी आता दाखवणार आहे. असं आम्ही फ्रेश होतो आणि पटपट नाश्ता करतो आणि मग आम्ही निघणार आहे. आमच्यासोबत कोण आहे का नाही गाईड माहिती नाही, पण श्रावणीच्या नुसार जाणार आहे आम्ही. तर किती ते नीट नेते बघू. भाऊ उठले फायनली. झोपेत येतो. का तू आम्हाला मुंबईतून? मुंबई फिरवणार तुला नक्की का? नुसतं दाखवायचं ना आमची मुंबई. बघू आता तुमच्या मुंबईत काय कळेलच. संपणारच नाही बोलतोय मुंबई. तो विशाल कुठे? आता वहिनीने आम्हाला ब्रेकफास्ट बनवला. आम्ही येणार म्हणून. कसे दोरात आम्ही नेहरू तारांगणला चाललोय. आणि तिकडनं मग पुढचा प्लॅन तिकडे गेल्यावरच करूया. तर प्लॅन सांगायचा नसतो, तो डायरेक्ट दाखवायचा असतो. चालेल भाऊ. ओके. खरंच आमचं काही ठरलं नाही आम्ही कसं जाणार आहे. बट येस, ह्याच्या भरोशावर आणि त्या बावड विशालच्या भरोशावर आम्ही चाललो. सो लेट्स सी.
भाऊ तिकीट बुक करतोय. थँक्स यार, तू नसतं तर आम्ही कसं फिरलो असतो. आणि कुठनं आणलंय भाऊ? रस्त्याला डेंजर आहे. कुठला रस्ता आहे भाऊ? हा खूप जुना रस्ता आहे, 150 वर्षापूर्वीचा. त्याच्यावर ना तुम्हाला इतिहास दाखवणार आहे आता. काही बघा आता. बरं चालेल तर स्टे ट्यून. आता हे कुठे नेत आहेत बघू आपण. बॉयज अँड माशेस. शेंगदाणे बॉयज, शेंगदाणे दारते आम्हाला. कंटाळा आला भाऊ मला ट्रॅव्हलिंग करून. वी आर गोइंग देअर बिकॉज सकाळपासून नुसतं पळतोच आहे आम्ही भंगारपणा. ते 1:30चं सोय आणि आम्हाला लेट झालं. आणि इकडे तिकीट काढायचंय. आपल्याला आतमध्ये अलाउड आहे का पण? हो, ह्याचा काढ ना व्हिडिओ. तुम्हाला जर यायचं असेल तर दिस आर द तिकडं कामाचा फोटो काढू दे सर. आता आम्ही इकडे शो बघायला आलोय विच इज लाईक ते आम्हाला काय काहीतरी समथिंग दाखवणार आहे. आय रिअली डोंट नो. वी आर एक्साइटेड. ओ माय गॉड. ओ कसं बघायचंय श्रावणी? असा जाऊ असा. पुष्पाला टफ आहे. पुष्पा दाखवणारे बोलतात. मन लोक भारी वाटेल ना. थँक्स डी मुळे झाला. आम्हाला रात्रीच्या त्या आकाशाकडे पाहताना इतर सगळ्यांप्रमाणे गॅलिलिओ गॅलिलीला सुद्धा आश्चर्य वाटलं. त्यांना वाटलं होतं की कदाचित त्यांना चंद्र ताऱ्यांना खूप जवळून पाहता येईल. त्या सुमारास जहाजांसारख्या दूर अंतरावरच्या गोष्टींना त्याआधी लोकांचा असाच समज होता. आम्ही जिथे गेलो होतो ते खूप छान होतं, इन्फॉर्मेटिव्ह होतं. तुम्ही तिकडे जाऊ शकता. किती होतं रे तिकीट बाई? 150 रुपीज तिकीट आहे त्याचं, पण छान होतं ना. आम्ही एक झोपून काढली. हे सगळं तुम्हाला मुंबईतच बघायला भेटेल, काही नाही. बाकी आमची कोठेही शाखा नाही. आता कुठे चाललंय आपण? हे खूप मुंबई करतात. काय नाही यांची मुंबई. दाखवून आकाश दाखवले. आता इथून हाजी आली पण नाही, छान होतं गाईड. जाऊ शकता. एक स्पॉट झाला नाही. आमच्या गाईडने ब्रेक घेतलाय बाई. त्याला काही अर्थ नाही. स्नॅक ब्रेक चालू आहे. स्नॅक. आम्ही आता भेळपुरी खातोय. ही तर नो सुट्टी. मुंबई असो पुणे असो. ये शेवपुरी दिखा भाई. ये अभी तक की बेस्ट शेवपुरी आहे. मस्त. पहिलं काहीतरी मुंबईत चांगलं लागलंय ते म्हणजे शेवपुरी. बस बाकी ठीक आहे. खुश का बाई? खुश? अजून बघायचंय. खूप भर उन्हाचं एवढं चालत आहे मुंबई. खूप ऊन आहे. चालायला आहे पण यार खूप ऊन, खूप ट्रॅव्हलिंग खूप आहे भाई. आता आम्ही चाललोय हाजी अलीला. दिसते आहे तिकडे. हे कुठे घेऊन चाललेत काय माहिती. हे दोघं खूप फिरवत आहेत. Here we are for some peace. इससे अच्छा पीस क्या हो सकता है. सनसेट. फायनली आम्ही आलोय सनसेट बघायला. फायनली एवढं स्ट्रगल करत.
त्या लोकांचं आणि माझं ब्रेकअप झालं म्हणून हे इतके लांब बसले आणि मी इकडे. मला शांतता हवी आहे जरा आयुष्यात. कसलं खाल्लंय डेंजर. खूप भूक लागली होती. भूक लागलेली लय भूक ना तरी जेवण भाई. डेझर्ट मजा आ गया यार. डेझर्ट इज गार्डन हे बाई रील्स हेच बघायचं राहिलं होतं मुंबईत येऊन. एवढा चांगला व्ह्यू होता आणि आमची ऑडियन्स. भाऊ काय बघतोय? मुंबई में आके ये कर लो. व्ह्यू चाहिए हे भाई मैं टाकणार आता. सब देख रहे भाऊ. गॉगल दे. भाऊ तू करणार आहे ना? मैं करूंगा, मैं जीतूंगा. तेजस इज इन्फ्लुएन्स्ड आणि तो करणार आहे. काटे नाही कटते दिन ये रात. चालू आहे गाईज. तेजा इज ऑन फायर. तो टफ देऊनच राहणार आहे. आणि व्हिडिओग्राफर आणि ऑडियन्स ह्यांना 100 रुपये देऊन आणले. अरे गणपत नंतर गणपतच्या दारूला ते पण मी खूप हसणार आहे. भाऊ तिथंच जाऊन व्हिडिओ काढणार आहे. चाललंय काय खरं ना. माझी जास्त पार्टी टफिंग 1 पॉइंट पेक्षा जास्त श्रावणीचे लागले. व्हिडिओ काढते. भाऊ झालाय चालू. Guys, it's day 2. Good morning to everybody. ॲक्च्युली काल तर मला डे एंड करायला जमलं नाही कारण आम्ही खूप दमलो होतो. खूप एक्झॉस्ट झालो होतो. म्हणजे इतकं चाललं होतं ना मी आयुष्यात असं वाटतं पहिल्यांदा इतकी चालली असेल या बावट दोघांमुळे. त्यांना आम्ही मारणार आहे आणि एवढ्या चालल्यामुळे इतके दमलो होतो ना भाई साहेब काय विचारलंच नको. सो आय होप टुडेज डे इज गुड. आम्हाला जास्त चालावं नाही लागणार. आज खरं तर काकू येत आहेत म्हणजे श्रावणीच्या मम्मी. त्यांच्या फ्रेंड्सला घेऊन मग आम्ही आजचा दिवस त्यांच्यासोबत स्पेंड करणार आहे. CSTला आम्ही असं गेटवे ऑफ इंडिया, ताज वगैरे, मरीन ड्राईव्ह हे सगळं बघणार आहे आणि मेनली शॉपिंग करायची आहे त्या लोकांना. मग आम्ही आज शॉपिंगमध्ये बिझी असू. सो डे 2 मला नाही वाटत इतकं शूट होईल पण आय विल ट्राय माय बेस्ट. कारण शॉपिंगच्या वेळेस तर काय मी सांगेल आम्ही कुठे कुठे. बस दॅट्स इट. चालतंय आम्ही उठतोय, आवरतोय, नाश्ता करून निघणार आहे कारण आम्हाला 1 मिनटं लेट झाला तर काकू आम्हाला मारून टाकतील. मी फिर से वही जाना है. लोकल पकडणी आहे तर आम्ही परत चाललोय लोकल पकडायला. तर मग 11ची लोकल आहे त्याच्या आधी आम्हाला तिकडे जायचं कारण CSTला पोचायला 1 तास तरी लागतो. सो येस दॅट्स इट फॉर द डे येस्टरडे अँड टुडेज डे हॅज बीन स्टार्टेड. भेटूयात लवकरच आणि जरा आवरतो आणि भेटू. बाय. हाय गाईज. आता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही तयार होऊन आलो आहे स्टेशनवर आणि नाव वी आर लिव्हिंग फॉर गेटवे ऑफ इंडिया. CSTला चाललो आहे. तर दॅट्स इट. माझी मम्मा तिथे ऑलरेडी पोहोचती आहे. आम्ही तिला भेटणार आहोत 5 मिनिटात. बाय. आवर ट्रेन इज हिअर. आज आमचा गाईड मावशी आहे आणि श्रावणीची मम्मी येते आणि आम्ही ॲज युजल आम्ही पोहोचलो आहे लवकर. 1 मिनिटची वाट बघतोय. आली आहे गेस त्यांची ट्रेन. बाय बाय. हाय हाय. आज मावशी आम्हाला काय दाखवणार आहे? आज आपण CST, गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, परत कुठलं ते शॉपिंग सेंटर. येस. मावशीचा पाय दुखतोय तरी मावशी आम्हाला फिरवणार आहे. लाडक्या भाच्या आहे ना. वेलकम बॅक. तुम्हाला मारता येईल मी डिरेक्टली संध्याकाळी तुमच्याशी बोलते पण इतके मेजर विषय झालेत ना की मी तुम्हाला रात्री निवांत घरी गेल्यावर सांगेल का नाही शूट करता आलं. आणि बिझी पण कशात शॉपिंग करण्यात की फोन आम्ही बाहेर काढलाच नाही. लिटरली माझी 90% चार्जिंग आहे तशी आहे. आणि फायनली आम्ही आलो गेटवे ऑफ इंडियाला. पहिलं स्पॉट बघतोय दिवसपासून
पण आम्ही आज ठरवत होतं की आम्ही आज शॉपिंग करणार आहे. आज पूर्ण दिवस शॉपिंगला गेले आणि अशी एक गोष्ट नाही जी घेतली नाही, नुसती शॉपिंग केली आहे. त्यामुळे मी तुम्हाला विसरूनच गेले, मी फोनच विसरले. सो आता तुम्ही गेटवे ऑफ इंडिया बघा आणि ताज हॉटेलचे माझं खूप फेवरेट आहे गाईस. आता इकडे लेझर शो चालू होणार आहे लवकरच, त्याच्यासाठी आम्ही थांबलो आहे. 7:30ला वगैरे चालू होत होतो, 7:30 ते 11. 9 7:30 ते 9 अर्धा तासाचे असतात. आणि जिसके केंद्र में थे पंढरपुर के भगवान विठोबा. तेरहवीं सदी के खत्म होते होते महाराष्ट्र में गाइस इट्स डे 3 ऑफ मुंबई सिरीज. सो फायनली आज लास्ट डे आहे. उद्या मी निघतोय. दुःख पण आहे आणि आनंद पण आहे. प्रयांश हाय कर, हाय गोड्या. ते मी काय करते ते. तर आज आम्ही जाणार आहे. आज प्रयांश येणार आहे का आमच्यासोबत? नाही येणार. स्कूलला का नाही गेलं? स्कूलला नाही गेला तू का? खोकला येतो. सुट्टी मारली तू आज. तर आज आम्ही जाणार आहे चैत्यभूमी आणि सिद्धिविनायकला आणि बहुतेक महालक्ष्मी वगैरे. मला याची अल्टरनेटिव्ह माहिती नाही आहे, पण हो आज काइंड ऑफ देवदर्शन आहेत आणि त्यानंतर थोडं बँड्राला जाऊन मग पुढे CST परत, कारण काल मरीनचा सनसेट नाही बघितला आम्ही. आज पण मला वाटतंय की मिस आउट होईल, बट लेट्स होप फॉर द बेस्ट. कारण काल पण शॉपिंगच्या नावात आम्ही विसरून गेलो. 5-5:30 त्यामुळे तिकडेच झाली. मग तिकडनं परत टॅक्सी वगैरे वर्स्ट. त्यामुळे मग आम्ही आज जाण्याचं प्लॅन केलं आहे. जरी सनसेट नाही तर आम्ही मरीनला जाऊन बसणार आहे टाईमपास. सो मग ते एक आहे आणि झालं एवढंच ते आज, कारण उद्या निघायचं आहे. आज दमून काही फायदा नाही परत उद्या ट्रॅव्हलिंग. सो आज इतकंच ठेवलं आहे आणि संध्याकाळी थोडं फॅमिलीसोबत टाईम स्पेंड, कारण आम्ही लिटरली रोज येतो आहे, झोपतो आहे, परत सकाळी उठून निघतो. म्हणजे घरच्यांशी काही इंटरॅक्शनच नाही आहे. ते मावशी वगैरे आम्हाला बोलत आहेत की काय तुम्ही येताय जाताय. त्यामुळे आम्ही उद्याही काय फिरायला ठेवलं नाही आहे. उद्या आम्ही फक्त घरी आवरून छू. सो येस, आजचं लास्ट असेल व्लॉग. म्हणजे आज अख्खा मी संपूर्ण स्ट्रगल. उद्या मी काही शूट नाही करणार, बघू. तर एव्हरीबडी आम्ही निघालो आहे. आणि हाय शावणी. हॅलो. ओ माय गॉड, वी आर टू बिगिनिंग झालं. मला एकटीला वाढलं काही विषय नाही. सो आज आमचा परत गाईड विशाल आहे. आमची सुरुवातच चालण्याने झाली आहे. एंड तर तुम्हाला कळेल आता कसं होते. चालवणारच येतो त्यांनी सांगितले. ठीक आहे चला मग आम्ही चाललो आता लोकल पकडायला. इकडे हे खूप टास्क आहे लोकल पकडणं. किती वाजलेत? 11, 11:15. सो आम्ही आता इकडनं जाणार आहे दादरला आणि मग दादरवरनं चैत्यभूमी वगैरे सगळे बस मी तुम्हाला सांगितलं. सो येस, स्टे ट्यून. भेटू आपण. मध्ये आम्हाला आमच्या बहिणी भेटणार आहेत, तेव्हा पण मी तुम्हाला इंट्रोड्यूस करते त्यांना. बाय. हाय गर्ल्स. फायनली भेटलो आम्ही. चुकलो होतो खूप गाणं. हे दोघी आमची लोकल विसरली. आता हे परत चालत नाही ते जरा काय. हाच भंगार आहे हा. ह्याला अनफॉलो करा इंस्टावर. भंगारच लास्टला सोनं होतं. चुप चपरी. फुल चालत नाही तो तासभर. सो हिअर इट इज गाइस. हो नाईस.
फायनली 500 फोटो काढून आम्ही चाललोय सिद्धिविनायक. सिद्धिविनायक गणपती, गणपती बाप्पा मंगळमूर्ती. मी यांना ओळखत नाही. लय गाग. तर परत आम्ही चालतच जाणार आहे. हो ना शिट राव. तर भेटूया सिद्धिविनायकला. हा तर भाऊ याला बघू पण नका, याला तिकडनं पण जाता झाला. वेलकम टू पुणेकर. मुंबई नगरीमध्ये तुमचे सहर्ष स्वागत. काय बोलतोय आता आम्ही डायरेक्ट चाललेलो आहे सिद्धिविनायक. जस्ट आता आम्ही निघालेलो आहे दादरवरनं, चैत्यभूमीवरनं, आणि आता आम्ही डायरेक्ट चाललेलो आहे सिद्धिविनायकला. पुढचा ब्लॉग विशाल सावंत कंटिन्यू करते. आणि गर्दी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप छान बनवते ब्लॉग ही. सिल्वर बटन लवकरच आहे. दर्शन झालंय गाईस फक्त त्या दादांमुळे. VIP एंट्री. ओके नाही ग, थँक्स टू यू. आणि हे आमचे मुंबईकर, त्यांच्याकडनं काही झालं नाहीये. थँक्स टू देव. मुंबईला आम्ही आता चाललोय लंच करायला. लंचला चाललोय का? आता आम्ही खूप खाणार आहे. भूक लागली. चालून भूक लागली आम्हाला. चालू. आणि खूप दिवसांनी मुंबईत आल्यापासून आता पहिल्यांदा आम्ही टॅक्सी बसलो विशाल सोबत. नाही तर हा भाऊ आम्हाला बसूनच देत नाही तुमच्यामुळे. अरे बडी, आम्ही आता इतका मस्त सनसेट बघितलाय ना. एक नंबर सनसेट ब्रो. इतका मस्त होता ना. व्हिडिओ काढायला वेळच भेटला नाही. आम्ही असे पळालो, आम्हाला बसमधून दिसलं. आम्ही फुल पळत 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 गेलो. आता आम्ही चाललो गॅलेक्सी बघायला. फायनली आलेलो आहोत मरीनला. आणलंय भावाने आम्हाला फायनली. खूप इच्छा होती पुणेकरांची की मरीन बघायचं आहे. मरीन ड्राईव्ह वानखेडे बघितलं, मरीन ड्राईव्ह बघितलं, आणि फायनली आम्ही इथे आलेलो आहोत. आणि आता इथून आम्ही जाणार आहोत डायरेक्ट घरी. डायरेक्ट लायब्ररीला जाणार आहोत. हे लायब्ररी जायचंय. हो जायचंय. प्रॉपर मार्केट निघालोय. इट्स टाइम टू लिव्ह. रडू का बाई? बाय गाईज, दिस इज एंड ऑफ मुंबई सिरीज. खूप मजा आली, खूप मजा आली. थँक्स टू विशाल. तर फोनवर आहे थोडं थांबा. थँक्यू सो मच भावा, तू आम्हाला खूप छान फिरवलंस. यादगार रही मुंबई की ट्रिप. मावशी थँक्स यार, मज्जा आली तुझ्यासोबत खूप. थँक्यू. येऊ का? येऊ. कधी येणार पुण्याला? आता येऊन आपली पिकनिक आहे ना. 25 तारखेला ट्रिप आहे तेव्हा मी नाही राव, पण येते तुम्हाला घालायला. रत्नाच्या पुढच्या. हा 31 ला. चालते मग येऊ का? काळजी घे. हो चला. थँक्यू. तेजा इज हिअर. भाऊ व्लॉग आहे. बाय. परत या. येस थँक्स भाऊ, थँक्स आम्हाला फिरवलं. प्लॅन शिकले इकडे. पिदे माव गोडी बाबू आहे हा. बाय कर. बाय. कधी येणार तू फ्रीडोला भेटायला? सुट्टीला येणार. बोल्या बाय. बाय फायनल. बाय रडू का? छान वाटलं खूप. बाय एव्हरीबॉडी. हे दोघं आम्हाला सोडायला येतात. थँक्स. शेवटपर्यंत आहे आमच्या सोबत बाय.